हृदय ईश्वरीय स्मृतीत तर हात निष्काम कृतीत. बाबूजी. आपल्यासमोर दोन गोष्टी असतात, जग आणि ईश्वर. जग कारण आपण त्यामध्ये जन्म घेतला आहे आणि ईश्वर कारण आपण तिथून आलो आहोत. म्हणून आपले लक्ष दोन्हींकडे असले पाहिजे आणि त्या दोघांनाही आपण समान महत्त्व दिले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपली सर्व ऐहिक कर्तव्ये आपण ईश्वराच्या आज्ञेचे अनुपालन करीत आहोत असा विचार करून करावीत. जर ही कल्पना आपण आपल्या मनात स्थिर करू शकलो तर आपण परिणामांची चिंता करणार नाही. आणि जेव्हा आपण यशापयशाची चिंता करणार नाही तेव्हा आपण फक्त त्याच गोष्टी करू ज्या ईश्वराशी निगडित आहेत. हे निष्काम कर्माच्या क्षेत्रात मोडते आणि आपली संस्कार निर्मिती थांबते. जेव्हा आपला विचार कल्याणप्रद व साधा असतो तेव्हा तो ज्या व्यक्तीसाठी केलेला असतो तिच्या दृष्टीने तो कल्याणकारी ठरतो आणि तिला तो सुख समाधान देतो. कारण चांगले विचार नेहमी इतरांना लाभप्रद होण्यासाठीच असतात. अशा प्रकारे आपण आपली कर्तव्ये खऱ्या अर्थाने पार पाडतो आणि त्या बदल्यात मोबदला म्हणून आपल्याला जे काही मिळते ते आपण आपल्या कुटुंबाच्या निर्वाहाकरिता खर्च करतो आणि हे अध्यात्माच्या मर्यादेत बसणारे असते. उच्चतर स्थानाकडे उन्नत होण्यासाठी जेव्हा आपल्याला शक्ती मिळते तेव्हा आपले विचार आणखी पुढे जातात आणि वस्तुतः आपल्याला जेथे जायचे आहे त्या आपल्या वास्तविक घराचा विचार करण्यास आपण सुरुवात करतो. जेव्हा अशी वेळ येते तेव्हा आपण आपल्या वास्तविक घराकडे नेणारा मार्ग शोधावयास सुरुवात करतो आणि तेथे पोहोचण्यासाठी आपण उतावीळ होतो. दीर्घ कालावधीपासून आपल्या घरापासून दूर राहिलेल्या माणसाप्रमाणे आपली अवस्था होते. घरी परतण्यासाठी तो बेचैन होतो आणि म्हणून तेथे प्रत्यक्षात पोहोचण्यास सुरुवात करतो. ही वैराग्याची अवस्था होय. आता समजा ही अवस्था प्राप्त झाली आहे, पण काही विशिष्ट कारणांमुळे आपण घरी पोहोचण्यास असमर्थ ठरलो तर हे नक्की की आपण कुठेही असलो तरी आपले विचार सदैव तेथेच खिळलेले असतील आणि आपण आपली आवश्यक कर्तव्ये आसक्त न होता पार पाडत राहू. आपली ऐहिक कर्तव्ये पार पाडत असताना आपण ही अवस्था स्वीकारावी, म्हणजेच हृदय त्या घरी तर हात आपल्या कामामध्ये. रामचंद्रांचे समग्र साहित्य खंड 6 व्यावहारिक शहाणपण. धन्यवाद.